नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहे चटपटीत अशी मसाला भेंडी. त्यासाठी ह्या 1/2 किलो अशा कोवळ्या बघून मी भेंड्या घेतलेल्या आहेत. ह्या भेंड्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घेतल्यात. ह्या पहिल्यांदा आपण चिरून घेऊया. भेंडीचा असा हा बुडका आणि शेंड्याकडचा भाग काढून टाका आणि तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे असे भेंडीचे काप करून घ्या. असे लांबट काप करून मध्ये कापून घ्यायचे आहेत. भेंडी चांगली कोरडी करून घ्या, म्हणजे भेंडीला चिकटपणा येत नाही आहे. आता उरलेल्या भेंड्या पण मी चिरून घेते. आता ही भेंडी आपली अशी लांबट चिरून घेतल्यानंतर ह्या भेंडीला आपण मसाला काय काय लावायचा ते बघूया. पहिल्यांदा आपण हे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर हे थोडंसं हलवून घ्या, म्हणजे भेंडी ओलसर झाली की आपण लावलेले सगळे मसाले भेंडीला एकसारखे लागले जातात. आता टाकूया चवीपुरती मिरची पावडर. हे मी अर्धा चमचा घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता टाकणार आहे हा 1 चमचा सांबर मसाला. हा माझा सांबर मसाला घरी केलेला आहे. ह्या सांबर मसाल्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघितला असेलच. नसेल बघितला तर ह्या मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तुम्ही नक्की बघा. आता टाकणार आहे हे भाजलेल्या शेंगदाण्याचं असं थोडं जाडसर कूट. हे मी 4 चमचे टाकून घेते. आता टाकूया हळद. ही भेंडी आता चांगली एकसारखी हलवून घेऊया. बघा, हा मसाला सगळा आपण भेंडीला एकसारखा लावून घेतलेला आहे. ह्या आता चांगला भेंडीमध्ये मुरेपर्यंत 15 मिनटं आपण असं झाकून ठेवायचं आहे. आता ह्या भेंडीची आपण फोडणी बघूया. त्यासाठी मी हा पॅन गरम करत ठेवला आहे. एक साधारण 4 चमचे तेल ह्यामध्ये टाकून घेऊया. गॅसची फ्लेम आता मी हे मिडियम करून घेतले. तेल चांगलं गरम झाले. त्यामध्ये टाकूया हा 1 चमचा जिरे. जिरे चांगले फुललेले आहेत. त्यामध्ये टाकूया आता हा छोटा अर्धा चमचा हिंग. आणि आता हे मॅरिनेट केलेली भेंडी ह्यामध्ये टाकून घेऊया. गॅसची फ्लेम आता ही मिडियमच असू द्या. गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही. जितकी तुम्ही गॅसची फ्लेम वाढवून ज्या भेंडी पटपट भाजाल तेवढी ती छान होते. भेंडीचा चिकटपणा कमी होण्यासाठी गॅसची फ्लेम ही आपण मोठी ठेवून घ्यायची आहे. गॅसच्या मिडियम फ्लेमवर ही भेंडी आपण आता एकसारखी परतत राहूया, म्हणजे ह्या भेंडीला चिकटपणा येत नाही. भेंडी बघा कशी छान परतून होत आलेली आहे. आता ही 2 मिनटं आपण झाकून ठेवूया. गॅसची फ्लेम ही आता लो करून घ्यायची आहे. बघूया आता 2 मिनटं झालेली आहेत. बघा भेंडी आपल्या कशी छान वाफ आली. ती वाफेवरच भेंडी आपली छान शिजली जाते. आता ह्यामध्ये टाकूया या 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा सुकं खोबरं. हे एकत्र ठेचून घेतलेलं आहे. आणि हे एकसारखं आता थोडा वेळ परतत राहूया. बघा, आता एकसारखी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता ही चतकोर लिंबूची फोड मी पिळून घेणार आहे. तुमच्याकडं आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर टाका किंवा चिंच टाका. नसेल तर हा थोडा लिंबू पिळून घ्या. त्यामुळं भेंडीला चव पण छान येते आणि भेंडीचा चिकटपणा पण कमी होतो. आता ही एकसारखी थोडा वेळ परतून घेऊया, म्हणजे ह्या भेंडीमध्ये लिंबूची चव उतरेल. आणि अजून 1-2 मिनटं झाकून ठेवून चांगली ह्या भेंडीला वाफ आणून घेऊया.
बघूया आता 2 मिनटात बघा कशी छान भेंडी आपली मऊ झालेली आहे. वाफ पण कशी छान आली. म्हणजे ही भेंडी आपली आता खायला तयार झालेली आहे. आता यावर थोडीशी टाकूया कोथिंबीर आणि हा गॅस मी आता बंद करून घेते. बघा मैत्रिणींनो, माझी ही मसाला भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. भेंडी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. अशाच वेगवेगळ्या पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.